घटस्थापनेचा दिवस। त्या दिवशी आपल्या आजूबाजूची म्हणा, घरातली म्हणा, 2 वर्षाच्या कन्येचं पूजन करायचं, दुसऱ्या दिवशी 3 वर्षाच्या कन्येचं पूजन करायचं, तिसऱ्या दिवशी 4 वर्षाच्या कन्येचं पूजन करायचं, चौथ्या दिवशी 5 वर्षाच्या कन्येचं पूजन करायचं, 5व्या दिवशी 6 वर्षाच्या कन्येचं पूजन करायचं, 6व्या दिवशी 7 वर्षाच्या कन्येचं पूजन करायचं, 7व्या दिवशी 8 वर्षाच्या कन्येचं पूजन करायचं, 8व्या दिवशी 9 वर्षाच्या कन्येचं पूजन केलं की आमची नवरात्र साकारते। तुमच्या घरातल्या मुलीचं पूजन करणं म्हणजे लक्ष्मीचं पूजन आहे का? म्हणून लक्षात ठेवा, ज्यांच्या ज्यांच्या घरी मुलगी जन्माला आलीत ना महाराज, त्याच्यासारखं भाग्यवान उभ्या विश्वात कोणी नाही महाराज। घरामध्ये लक्ष्मी जन्माला यायला खूप मोठं भाग्य लागतं। बऱ्याच लोकांना मुली नाहीयेत महाराज, ज्यांना मुली नाहीत ना तिथे लक्ष्मीची कमतरता असते मायबाप, म्हणून मुलगी जन्माला येणं भाग्याचं लक्षण आहे। म्हणून त्या भगवतीची आम्हाला सेवा करायची, पण तो देव आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणून तुकोबार आहे त्या देवाचं वर्णन करतात, नेमकं तो कसा आहे ऐका। आजचा जो अभंग आहेत ना तो सगळ्यांसाठी मुळीच नाही, कुणासाठी आहे कुणासाठी नाही ते पहिल्यांदा मांडते ऐका। पहिला वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्याच्याकरता आजचा अभंग अजिबात नाही, अजिबात नाही। दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही, पण तिसरा वर्ग असा आहे ज्याने देवाला अद्याप मानलेला आहे पण जाणलेलं नाही, त्याच्याकरता आजचा अभंग आहे, त्याच्याकरता आहे। पहिला वर्ग आहे जो देवाला जाणत नाही मानत नाही, त्याला महाराज अजिबात सांगत नाही, अजिबात। ज्याला देवाला जाणायचं नाही मानायचं नाही त्याला सांगून काय उपयोग आहे? जो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही त्याला महाराज नास्तिक म्हणतात। नास्तिकाची मोठी व्याख्या आहे। नास्तिक कुणाला म्हणावं ऐका, स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून घेतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात। येतंय का लक्षात तुमच्या? पुन्हा रिपीट करते हा, स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून घेतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात। थोडं सोपं करून सांगते ऐका, स्वतःही परमार्थ करायचा नाही आणि दुसरं करतंय त्याला सुद्धा करू द्यायचा, असे नास्तिक महाराष्ट्रात कमी होतात। स्वतःही वर्गणी मागायला जायचं नाही पण दुसरं मागते त्याला रिकाम टोळे म्हटल्याशिवाय राहायचं, असे नास्तिक खूप आहे। स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करत त्याला सुद्धा करू देत नाही, खूप आहेत नास्तिक। स्वतःही करत नाही दुसऱ्यालाही करू देत नाही। समजा तुम्हाला आज असं वाटलं की कांचन त्यांचं कीर्तन ऐकलं, गळ्यात माळ घातली पाहिजे, म्हणजे वाटत नाही कुणाला पण वाटलं समजा असं तुम्हाला, बरं का वाटलं, पण तुम्ही गळ्यात माळ घातली की बरेच नास्तिक तुमच्याकडे पाहतात आणि लोकांना सांगतात करू करू भागला देव पूजेला स्वतःही करत नाही दुसऱ्यालाही करू देत नाहीत महाराज, असे खूप आहेत। आता लोकांचा स्वभाव आहे, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधी सहन होत। लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही। पण ऐका ना, ते जी लोक आहेत स्वतःही करत नाही दुसऱ्यालाही करू देत नाही, ते नास्तिक लोक, त्यांना नास्तिक म्हणतात। ते स्वतःही करत नाही दुसऱ्यालाही करू देत नाही। जाऊ द्या, सोपं करते थोडस। तुम्ही कधी माशी पाहिली का? माशी 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 हो तर म्हणा ना, मला वाटलं तुम्ही माशा पाहिल्या नाही। तुम्ही असं म्हटले असतं तर सामनगावून येतानाच पाठीवर मासे घेऊन आले असते। माशी माशी सोपं विचारली ती, गुळाच्या पाकावर बसते ती माशी, गाडीवर बसते ती माशी, साखरेवर बसते ती माशी, पाहिली ना तुम्ही? आता तरी हो म्हणा, पाहिली की नाही? सगळ्यांनी पाहिली। ऐका, एक पुढारी होता बरं का महाराज,
पुढारी होता 100 किलोचा होता. किती किती होता? अजिबात एकमेकाकडे पाहायचं नाही. ज्याचं त्याचं वजन ज्याला त्याला माहिती आहे. आणि एक लक्षात ठेवा, वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे. जळक्या माणसाचं पुढे वजन वाढतं का? अजिबात नाही. जळक्याचं वजनच वाढणार नाही. तुम्ही खा 100 किलोचा होता. जेवायला बसला, पण पुढारी मौली जेवायला बसला. पाची पकवान नसते जेवणाचं ताट असं पुढं आलं आणि त्याने जेवायला बसायचं. तेवढ्यात मात्र त्या ताटाच्या भोवती असं पाणी फिरवलं. बरं का, जेवताना ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. जेवणाच्या ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून. असं आहे का? नाही, ताटाच्या भोवती पाणी फिरवावं त्याचं कारण एखादी स्त्री एक नव्हती. कधी कधी बाया इतक्या गरम कटाळ्या असतात ना, स्वयंपाक करता करता शिव्या देऊ स्वयंपाक करतात. अख्ख्या गावाचं भांडण भाकरीवर. त्याला काय अर्थ आहे? स्वयंपाक करताना सुद्धा भगवंताचं चिंतन झालं पाहिजे की नाही. म्हणून ऐका, कुठलाही कधीही स्वयंपाक करा, केव्हाही करा, पण स्वयंपाक करत असताना त्या भगवतीचं चिंतन झालं पाहिजे. किती गोड चिंतन करायचं आहे का? राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. राधे राधे काय म्हणायचं? राधे. बाकी कोणाशी काहीच बोलायचं नाही. सासू किती कडू बोलू द्या तरी राधे राधे. सून किती कडवड बोलू द्या तरी राधे राधे. अजिबात स्वयंपाक करताना शिव्या देऊन स्वयंपाक करायचं नाही. नागतोंड म्हणून अजिबात स्वयंपाक आनंदाने करायचा. ऐका, लक्षात येतंय ना? ऐका. आणि म्हणून त्या कधी कधी आपण स्वयंपाक करतो ना, तर आपण ज्या शिव्या देतो, आपण जे वाईट बोलतो, ते सगळे दुर्गुण त्या स्वयंपाकात उतरत असतात आणि ते अन्न दोषी होत असतं. पण आपण ताटाच्या भोवती का पाणी फिरवायचं? कारण आपण जेव्हा ताटाच्या भोवती पाणी फिरवतो त्यातले सगळे दोष निघून जातात आणि त्या अन्नाचं रूपांतर प्रसादात होत असतं. म्हणून प्रसाद असतो प्रसन्नता. ते वातावरण प्रसन्न व्हावं, तिथे प्रसादात रूपांतर व्हावं म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवायचं? पाणी. त्याने ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. कोणी? पुढाऱ्याने. क्या बात आहे. सध्या आपल्या डोक्यात तेवढंच आहे, बाकी दुसरं काहीच नाही. ऐका, ताटाच्या भोवती असं पाणी फिरवलं आणि फिरवल्याच्या नंतर सगळं जेवण संपत आलं. असं म्हणतात महाराज की जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं, गोड पदार्थ खावं. आपल्या नशिबात नसते गुलाबजाम तर गुळाचा खडा तरी खावा.
तो पचनासाठी उत्तम असतो. पण त्या पुढाऱ्याचं सगळं जेवण उरकत आलं. ताटाच्या शेजारी वाटी होती, वाटीमध्ये गुलाबजाम होता. ती वाटी अशी उचलली, त्यातला गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकायला आ केला. ऐकता ना तुम्ही? तोंडात टाकायला आ केला. आ गुलाबजाम तोंडात टाकणार तेवढ्यात ती माशी बनबन करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. महाराज त्या माशीनं कोणत्या तरी कोपऱ्याला लपायचं ना, त्याचं गोडाऊन बरंच मोठं होतं ना. पोट आता 100 किलोचं पोट काही कमी असेल का? भलं मोठं पोट होतं. त्या माशीनं कुठं तरी लपायचं ना, ती आत गेली, हे बाहेर गेलं, डबडब केली, उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचत नाही. त्यांनी प्रमाण केलं म्हणजे माझं दृष्टांत प्रमाण बाह्य नव्हता हे सिद्ध झालं. तुका म्हणे अन्न जिरोनी ती माशी आपुलिया ऐसे संसर्गे. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही, खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसा नास्तिकाचा स्वभाव आहे, स्वतःही परमार्थ करत नाही, दुसरं करत त्याला सुद्धा करू देत नाही. असे नास्तिक कमी आहेत का? खूप आहेत असे नास्तिक, खूप. ऐका, त्या नास्तिकाचं मत एक माऊली की जे डोळ्याने दिसतं तेच असतं आणि जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. ते नास्तिक म्हणतं ज्या अर्थी देव मला दिसत नाही त्या अर्थी देव नसलाच पाहिजे, असं नास्तिकाचं मत आहे बरं का. पण ऐका, या जगामध्ये कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या दिसतात पण असत नाही आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे जे दिसतं पण असत नाही? सांगताय का? तुम्ही कधी मृगजळ पाहिलंय का? मृगजळ उन्हाच्या झळ्या, उन्हाच्या पाहिल्या ना. आता हा म्हणतात बरं का, मृगजळ नाही म्हणतात. ती मृगजळ म्हणजेच उन्हाच्या झळ्या. 4-5 जण मुंबईकडनं आले, दादा स्टँडर्ड होते, शिकलेले होते, आले मुंबईवरून, गाडीतनं उतरले, त्यांना ते मृगजळ दिसलं, त्यांना खूप आवडलं, ते गाडीतनं उतरले, पाठीत मृगजळ भरलं आणि घरी घेऊन गेले. असं होईल का? तरी काही काही हाच म्हणतात, कसं शक्य आहे? ते मृगजळ आहे. सोपं नाही बरं का. रोहिदास महाराज म्हणजे साधी विभूती नाही महाराज, प्रमाणांचा बादशाह आहे. सगळ्यात जास्त प्रमाण त्यांच्याकडे महाराज. आणि कीर्तनामध्ये गायन करायचं ना, गायकानं गाथाच पाठ करून आलं पाहिजे. आणि आमच्या महाराजांचं सगळं पाठ आहे बरं का. कोणतंही कीर्तनकार येऊ द्या आणि कुठलेही येऊ द्या, पण इतके प्रमाण कधी कधी कीर्तनकाराला आठवत नाही नेमकं काय म्हणतात. इतकं गोड ऐका. असं मृगजळ वसे जाईल दया. ते मृगजळ आहे, ते दिसतं पण असं नाही. आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या असतात पण दिसत नाही. काय असं आहे जे असतं पण दिसत नाही? सांगते ऐका. तिळात तेल आहे, उसात गोडी आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात तूप आहे. पण कधी तिळातलं तेल पाहून नाही, वाटून पहा, कळाल्याशिवाय राहणार. फुलातला सुगंध लांबून नाही, नाकाजवळ घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही.
लाकडात लागणे, लांबून नाही, लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार. उसातली गोडी पाहून नाही, खाऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुधातलं तूप पाहून नाही, मंथन करून तसंच एक महाराज साधूची संगत केली की देवातला देव कळतो. पण तरी सुद्धा मान्य करायला लोक तयार नाही. लोक म्हणतात जे डोळ्याने दिसतं तेच असतं, जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. पण ऐका ना, ऐका, ज्यार्थी भिंतीवर चित्र आहे त्यार्थी चित्रकार मान्य करावा लागेल, ज्यार्थी मडक आहे त्यार्थी कुंभार मान्य करावा लागेल, ज्यार्थी अलंकार दिसत आहेत त्यार्थी सोनार मान्य करावा लागेल, ज्यार्थी तुम्ही आम्ही आहोत त्यार्थी त्या भगवंताला दाट शक्यता आहे. येत आहे देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहिजे, स्वतःच्या हृदयामध्ये शोधा देव आहे. पण तरी सुद्धा काही लोकांना मान्य नाही. मग महाराज म्हणतात क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवणे. क्रोधी आहे, अविश्वास आहे, त्याला बोध करून उपयोग नाही. म्हणून जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज अजिबात सांगत नाही. पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही महाराज सांगत नाही. त्याच्या जीवनात रोज हरिपाठ आहेत, रोज कीर्तन आहेत, रोज कथा आहेत, रोज रोज काकडा भजन आहे,
त्याला माहितीये देव कसा आहे, त्यालाही सांगत नाही. मग कुणाला सांगतात? ज्याने देवाला अध्यापक मानलेला आहे पण जाणलेलं नाही त्याला सांगतात, ऐक बाबा माझा देव कसा आहे, तो जाणत आहे. ऐका, जाणताही पदवी कोणालाही देऊन चालत नाही. माणसं कोणालाही जाणत म्हणतात, कोणालाही जाणत म्हणतात. तुम्ही बघा, कधी कधी रस्त्यावर बॅनर लागलेले असतात बरं का, बॅनर लागलेले असतात, इथपर्यंत केस वाढलेली असते, पुडी खाल्लेली असते आणि खाली दादा लिहिलेलं असतं, जाणत्या अण्णाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्याला झिपऱ्या कट करायचं कळत नाही त्याला तुम्ही जाणत म्हणता. पुडी खाल्लेली कुठं थुकायचं त्याला कळत नाही, तुम्ही त्याला अण्णा जाणता म्हणता. आणि तो जाणत नाहीत महाराज. उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जाणत आहे आणि उभ्या विश्वामध्ये फक्त एकच जाणत आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जाणत असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतकं जाणत उभ्या महाराष्ट्रात कोणी नाही. अरे किती जाणता, किती जाणता. शत्रूंच्या सुनेला सुद्धा चोळी बांगडी करून परत पाठवणारी छत्रपती शिवाजी महाराज. अरे किती जाणता, किती जाणता. अनेक राजे होऊन गेले असेल महाराज, अनेक राजांनी कोणीतरी नटी नाचवली असेल, तमासगिरी नाचवली असेल, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच राजा असा होऊन गेला, कोणी नटी नाचवली नाही, कोणी तमासगिरी नाचवली नाही. तर पुढे जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि पुढे मांडणी घालून कीर्तन बसून ऐकावं ते छत्रपती शिवाजी महाराज. कुणालाही जाणतं म्हणून कसं चालेल महाराज. अरे काय होता शिवाजी राजा, नाही केली त्यांनी मजा आणि सुखी केली त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. म्हणून त्यांना जाणत शिवाजी स्वर्गातल्या राजाला सुद्धा आनंद झाला असेल महाराज वातावरण बघणं. म्हणून त्यांना जाणवतं म्हणा. ऐका, 2-2 जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण आमच्या तरुणाच्या रक्तात उतरला पाहिजे तर त्या जयंतीला अर्थ आहेत महाराज, तर ती जयंती साजरी करण्यात मजा आहे. म्हणून त्यांना जाणवतं म्हणा. आणि दुसरा जाणवतं कोणी सांगू तुम्हाला. ऐका, विश्वामध्ये एकच जाणत आहेत महाराज. कोण जाणत आहे? उभ्या विश्वामध्ये कोणी जाणत असेल तर माझ्या पंढरपूरचा मालक
पांडुरंग भगवान परमात्मा त्याच्या इतकं जाणत होतो. अरे किती जाणत आहे माझा देव. एक लक्षात ठेवा, मी इथे 4 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं ना तरी तुम्हाला कळणार नाही तो किती जाणत आहे. तो किती जाणत आहे हे कळून घ्यायचंय ना तुम्हाला, तर कधीतरी आणि कधीतरी विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीमध्ये चला आणि पंढरपुरापर्यंत या, मग कळेल की तो किती जाणत आहे. महाराज वारी केल्याशिवाय नाही कळत होतो किती जाणत आहे. तुम्ही वारीत या, मग कळेल तुम्हाला किती जाणत आहे. इतका जाणताय ना माऊली, इतका जाणत आहे. आता काय सांगू तुम्हाला, तुम्ही बघा रिटायर होईपर्यंत ना तुम्ही सगळे रिटायर होईपर्यंत तुम्हाला डबा हातात, नाश्ता हातात, चहा हातात, जेवण हातात, कुठपर्यंत ऐकताय का तुम्ही? रिटायर होईपर्यंत. एकदा रिटायर झालेल्या माणसं जवळपास त्याला विचारा कसं काय चाललं, ते म्हणतो जोपर्यंत पगार देत होतो तोपर्यंत सगळं हातात होतं. आता पगार देणं बंद केलं, कोणी पाणी सुद्धा विचारित नाही हो, अशी परिस्थिती. पण एक लक्षात ठेवा, सगळे रिटायरमेंट आमच्या बरोबर पालखी सोहळ्यात चला. हौशे असू द्या, गौशे असू द्या, नवशे असू द्या, सगळे वारीत चलत महाराज. ज्याला घरचे लवकर विचारत नाही जेवलास का, पण वारीकरी म्हणून वारीत आला तर कोणीही आमच्या हाताला जर तर विचारते माऊली जेवलंयत का, एवढी काळजी करणारा केवळ आणि केवळ माझा पांडुरंग. इतकी करुणा करणार आहे महाराज तो, इतकी करुणा आहे त्याला. आमच्या घरच्यांना लवकर आपली दया येत नाही पण त्याला येते हो. किती सांभाळ करतो महाराज, किती सांभाळ करतो सांगू तुम्हाला. तुमचं जाऊ द्या, पण आम्ही कीर्तनकार, कलाकार, गायक, वादक रोज फिरतो महाराज, रोज. माणसं 2 किलोमीटर जातात आणि ऍक्सिडेंट मध्ये मरतात. काय सांगू तुम्हाला, आता आजची घटना आहे, जास्त लांबचं नाही सांगत. आता येता येता एका कंटेनरने आम्हाला ठोकलं महाराज. गाडी मागून पाहिली ते सगळी लॉस आहे, पण घरातल्या आपलं सॉरी गाडीतल्या एकाही माणसाला धक्का लागला नाही. ही कृपा माझी. साक्षी होतो आपुला महाराज, साक्षीला आमच्या राहतो महाराज. इतका सांभाळतो, इतका सांभाळतो तर काय सांगायचं महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, किती काळजी करतो तो. आता हे तुम्ही बघा, इतकी काळजी करतो, इतकी काळजी करतो. एवढी काळजी असते. कधी कधी काही बायचा निरंकार उपास धरतात, निरंकार काहीच खात नाही ना मुली, काहीच खात नाही, पण 10 दिवस सुद्धा तो सांभाळून घेतो, म्हणजे तीच सांभाळून घेते. ही कृपा माझ्या भगवतीची आहे, ही कृपा किती सांभाळ करतो तो. खोटं वाटेल तुम्हाला माऊली, इतका सांभाळ करतो. कोण आता वारीत चालणारी लोक तुमच्यामध्ये जे जे वारकरी त्यांना माहित असेल महाराज. हे बघा, तिथं वारीत चालायचं म्हणजे 20व्याला थांबलं ना तर काही कोणी कॉट आणून देत नाही, काही कोणी गादी आणून देत नाही, झोपायला आरामाला अजिबात नाही. माणसं कुठेही पडतात, कुठेही झोपतात महाराज, सांगायचंच नाही. कोण दगडाला उसळ घेतं म्हणून झोपतात महाराज, दगडावर उशी ठेवून झोपतं. विचार करण्याची गोष्ट, विचार करण्यासारखी गोष्ट. कोण कुठं झोपतो, कोण कुठं झोपतात महाराज. यावर्षी तर तुम्ही अंदाज बघा, यावर्षी आषाढी वारीला माऊली पंढरपुरामध्ये एकूण 28 लाख लोक होते. हा फक्त वर्तमानपत्राचा आकडा आहे बरं का, हा न्यूज चॅनलचा आकडा, याच्यापेक्षाही जास्त असते महाराज. 28 लाख समाज यावेळेला आषाढी वारीला पंढरपुरामध्ये दाखल होतात महाराज. पण 28 लाख लोक तिथे गेले आणि वारी संपली, सगळेजण घरच्या घरी आलेत महाराज. पण घरी येईपर्यंत कोणाच्याही केसाला धक्का लागला नाही,
कृपा माझ्या पांडुरंगाची. आई जसाकडे पडोने साकडे पडो नेटी महाराज एक सापडा आमच्यावर येऊ देत नाही. तुम्ही बघा मौली नांदूरकर, तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी नेहमी सांगत असते खूप भाग्यवान का बरं माहिती का? अहो आम्ही वारीत चालून देव आमच्या स्वप्नात येत नाही, पण काही नांदूरकर वारीत चालत नाही तरी देव तुमच्या नांदूरला थांबतात. याच्यापेक्षा एवढं सोपं वाटतं तुम्हाला? देव नांदूरला थांबतात महाराज, एवढं सोपं आहे? अजिबात नाही. फार भाग्यवान आहे. आणि निवृत्तीनाथांची ज्याच्यावर कृपा झाली ना महाराज, तो माणूस कधीच मागे राहत नाही, कधीच नाही. म्हणून जमेल ना, जसं जसं जमेल तसं तसं त्र्यंबकला यायचं, वारी करायची. विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन पा महाराज, केवढा साक्षात्कार आहे. काय सांगायचं, एक 75 ओलांडलेले म्हातारी बाबा महाराज, बीपी आणि शुगर होती. 28 दिवस एक गोळी खाल्ली नाही. आणि ते म्हातारी बाबा मला 5-6 महिन्याला भेटले वारी करून आल्यावर. त्यांनी मला काय म्हणावं माहिती का? ते म्हणलं ताई, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्वलंत समाधी. म्हणलं काय झालं बाबा? ते म्हणले ऐका ना ताई, निवृत्तीनाथांनी फक्त माझ्या 28 दिवसाच्या गोळ्या नाही बंद केल्या, तर आयुष्यभराच्या गोळ्या बंद केल्या. ही कृपा माझ्या निवृत्तीनाथांची. लक्षपूर्वक ऐका, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय. तो इतका जाणत आहे, इतका जाणत आहे. आम्ही म्हणतो मला बीपीएम, मला शुगर आहे, आणि मी काय खाऊन कसं येऊ, पंढरपूरची वारी कशी करू? महाराज घरी बसून मरा, कधी मरणार नाही याची गॅरंटी. ओ जिस दिन से तुम सच्चे मन से उसका हो जाएगा, करो भरोसा पक्का तेरे सामने हो जाएगा. जिस दिन से तुम सच्चे मन से उसका हो जाएगा, करो भरोसा पक्का तेरे सामने हो जाएगा. सच्चे मनसे सामने हो आएगा. जीवनामध्ये विश्वास ठेवा देवावर महाराज. या जगावर काय विश्वास ठेवतात? हे जग स्वार्थी आहे. विश्वासच ठेवायचा असेल तर माझ्या देवावर विश्वास ठेवा. तो 100% तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. सगळं दुःख जाणणारा तो एक महाराज. म्हणून तो जाणत आहे, इतका जाणत आहे की एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर चालते महाराज. नुसता महाराष्ट्र नाही त्याच्या ताब्यात, नुसता भारत नाही त्याच्या ताब्यात, अख्खं विश्व त्याच्या सत्तेत. ज्ञानोबाराय म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोल, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण होले. जे जगात एक चालिता संपूर्ण जगाला चालवणारा तो आहे. वेदाला बोलायला लावणारा तो आहे महाराज. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आवड. चाले हे शरीर पुन्हा
कोणाची सत्ती कोण बोलवितो हरी वृक्षाचे पाणी हले ज्याची सत्ता संपूर्ण जगावर सत्ता करणारा तो आहे म्हणून तो जाणता आहे हे महाराज अभंगाच्या प्रथमचं देव देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी महाराज तो कसा आहे जाणत आहे किती जाणत आहे एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर आहे इतका तो जाणत आहे ऐका नुसता जाणता नाही बरं का तर त्याच्यासारखा चतुरही दुसरा कोणीच नाही किती चतुर आपली लोक त्याच्याही पुढे चतुराई करतात लोकांचं काय सांगू महाराज त्याच्याही पुढे चतुराई करतात एक जण आहे ना बिडी उडतात बिडी माहिती का तुम्हाला बिडी माहीत असू द्या ओढण्याचा प्रयत्न करू नका वळल्या तरी चालतील पण ओढू नका ऐका बिडी एक जण बिडी उडत आला आणि मारुतीचं मंदिर पाहिलं त्याला असं वाटलं की मारुती पुढे कस काय बिडी वाढायची निदान तेवढी तरी लाज पाहिजे माणसाला काही काही लोक मारुती मंदिरात पत्ते खेळायला बिनलाजेच हा लक्षपूर्वक ऐका एवढं सोपं वाटतं तुम्हाला मारुतीच्या पुढे पत्ते खेळणं मारुतीच्या पुढे तंबाखू खाणं मारुतीच्या पुढे बिडी ओढणं एवढं सोपं वाटतं महाराज तू सोपं नाही ग्रामदैवते कधी मागे लागेल कधी घराचं होतच नव्हतं करून टाकेल सांगता येत नाही लक्षपूर्वक ऐका निदान देवाला तरी ठेवा ना बाजूला महाराज एक जण बिडी ओढत आलं जाऊ द्या त्यानं ते मारुतीकडे पाहिलं लाजलं त्याला वाटलं देवा पुढं कशी काय बिडी ओढायची आणि त्यानं ती बिडी ओढत आलं असं माग लपवली बरं का देवाला दिसू नये म्हणून आता मला खरं सांगायचं ज्याने ही बॉडी बनवली त्याला माग लपवलेली बिडी दिसणार नाही कोणाला फसवता तुम्ही देवाला अरे अख्ख्या जगाला फसवलं तरी चालेल पण देवाला कधी फसवण्याचा प्रयत्न करू नका अजिबात नाही अख्ख्या जगाशी खोटं बोलला तरी चालेल पण देवाशी कधी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका आणि देवापासून काही लपवू नका कारण तुम्ही किती लपवलं ना तो चतुरांचा शिरोमणी चतुरांचा शिरोमणी आहे इतकं चातुर्य ना महाराज भगवंतामध्ये इतकं चातुर्य की सगळ्या देवांची मीटिंग बसली चातुर्य बुद्धीनेच बरं का आता मात्र सगळं झालंय पण महिषासुराचं वध करायला कोण तयार आहे आपल्याच्यानं काही शक्य नाही कारण जेव्हा बाप्याला जमत नाही ना तेव्हा बाईच काम करते लक्षपूर्वक काही करत जेव्हा बाप्याला काही जमत नाही ना तेव्हा बाईच काम करते तुम्ही बघा सगळं सांभाळणं तिच्या हातातच येतं का आणि मग ते देवाने चातुर्याने देवाला माहित होतं आपण चातुर्य जर वापरलं ना तर 100% महिषासुराचा वध होऊ शकतो
पण त्याचा जर वध करायचा असेल तर तिला प्रगट करावं लागेल. बरं ती कशी होती महाराज ऐका, तिला प्रगट करणे एवढं सोपं नव्हतं बरं का, कारण ती अनादी होती, निर्गुण होती. मग तिला प्रगट करावं लागेल. मला फार भीती वाटते बाबा, कधी कोणती आई उठून इकडे काय काय भरोसा आहे महाराज. म्हणून मी अभंग परत जपून म्हणते ऐका. अनादी निर्गुण प्रगटली भवानी. तिला प्रगट करावं लागलं, पण प्रगट केलं ते सुद्धा चातुर्य बुद्धीनेच बरं का. इतका चतुर आहे की त्याला सगळं करतं. हे बघा महिला मंडळ, आता तुम्ही बसल्या बसल्या तरी म्हणत असाल ना, बाई 9ला 10 कमी तरी बाई किती लांब होती. आता असं जरी तुम्ही मनात म्हटलं ना, आता कोणी मनातली म्हणत मला जरी नाही कळालं ना, तिला भगवतीला कळतं कोणाच्या मनात काय चाललं. 100% कळतंय महाराज. कधी कधी मनातलं कळत नाही आपल्याला, पण त्याला कळतंय महाराज. म्हणून एक लक्षात ठेवायचं महिला मंडळ, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही किती दुःखी झालात, तुमच्या संसारात किती दुःख आलं, तुम्ही किती उदास झाला, तरी आत्महत्या अजिबात पर्याय नाही, अजिबात नाही. तुम्ही किती दुःखी झालात आणि किती उदास झालात, तरी आपलं दुःख आजूबाजूच्या लोकांना अजिबात सांगू नका. पण तुम्ही दुःखी झालात ना, या जरा या भगवतीच्या चरणाचं दर्शन घ्या आणि आपलं सगळं दुःख त्याला सांगा. सगळे दुःख नाहीस करण्याची ताकद तिच्यामध्ये. म्हणून देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, अंतर्मनातलं ओळखतो तो परमात्मा आहे, म्हणून तो चतुर आहे. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या देव चतुर देव देव चतुर जाणूनी अंतर परखत असे. अंतर मनातला ओळखतो इतका तो चतुर आहे. त्याला काहीही सांगायची गरज नाही, अजिबात नाही. म्हणून तो चतुर आहे. ऐका, नुसता जाणत आहे, नुसता चतुर नाही, तर तो तुमच्या आमच्यापेक्षा वेगळा आहे, निराळा आहे.
पण तो देव कोण घ्यायचा असेल ना महाराज, तर त्याच्यासाठी आम्हाला परमार्थ करावा लागणार आहे. आणि परमार्थ सहज होत नाही. परमार्थ करण्याकरता पुण्य साठवावं लागणार आहे. पुण्य काही कुणाकडनं उसनं आणता येत नाही महिला मंडळ. पुण्य स्वतःला कमवावं लागतं. मग पुण्य कमवायला कुठं जायचं? कुठंच नाही, कर्म चांगले करावे लागणार. कर्म चांगलं केलं की पुण्य होतं, पुण्य झालं की परमार्थ होतो, आणि परमार्थ केला की देव आपोआपच प्राप्त होतो. पण त्याच्यासाठी कर्म चांगलं करावं लागणार आहे. मग कर्म उत्तमात उत्तम करायचंय. कर्म जर चांगलं करायचं असेल तर हिंदू धर्माचं पालन करा. आपण आपापला धर्म सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज. सध्या धर्माला ग्लानी लागली, धर्माला काजळी लागली. सध्या लोक आम्हाला म्हणतात, ताई तुम्ही धर्मावर बोलतात, नेमक्या कोणत्या पक्षाच्या? आम्हाला काय घेणं आहे कीर्तनकारांना कोणत्या पक्षाशी महाराज? कोणत्या पक्षाशी काय घेणं आहे? पण लक्षात ठेवा महाराज, धर्म टिकला तरच हा मंडप टिकेल. धर्म टिकला तर सत्य होतील, धर्म टिकले तर मंदिर टिकल महाराज. धर्माचं जर वाटोळ झालं तर मंदिराचं वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून सध्या आम्ही धर्माचं पालन करणं काळाची गरज आहे. आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजेत महाराज. आज जरा शेजारच्या धर्माकडे पहा, मुस्लिम धर्माकडे पहा महाराज. अरे एवढं सपोर्ग घराच्या बाहेर पडताना सुद्धा गोल टोपी घालून बाहेर पडतात महाराज. आणि आमच्या हिंदूंच्या मुलांच्या कपाळाला टिळा दिसत नाही, मुली टिकली लावत नाही, हातात बांगडी घालत नाही, कानात काहीच नाही, पायात काहीच नाही. आईबाप तिला बोलायला तयार नाही. मी विचारलं का बरं टिकली लावत नाही, पायात काही घालत नाही, हातात काही घालत नाही, कारण काय आहे? त्यावेळेला आईबाप म्हणतात, ताई त्यांच्या शाळेत चालत नाही, इंग्लिश मिडियमला शिकतात ते, चालत नाही. सगळ्या हिंदूंना माझी विनंती आहे महाराज, सगळ्या हिंदू पालकांनी शाळेत जायचं आणि सांगायचं आमच्या हिंदूंची मुलं टिळे लावतीलच, आमच्या हिंदूंच्या मुली टिकली लावतीलच, पायात काहीतरी घालतील, हातात काहीतरी घालतील, गळ्यात काहीतरी घालतीलच, तरच आमच्या हिंदूंची मुलं तुमच्या शाळेत येतील. अन्यथा एक हिंदूचं पोरग तुमच्या शाळेत येणार नाही, शाळा बंद पाडाव्या लागतील. पण हिंदू झोपले, काही घेणं राहिलं नाही. सध्या आमची हिंदूची पोरगी कपडे कसे घालावेत ते सुद्धा तिला कळत नाहीत महाराज. काय सांगायचं आणखी तुम्हाला? तुमच्याकडे तरी बरं चाललंय. आता नवरात्र उत्सव आता शहरा भागामध्ये सुरू झालाय महाराज. इतके घाणेरडे कपडे घातलेले असतात की पाहावंच नाही, इतके घाणेरडे कपडे घातलेले असतात. आईबाप झोपले की काय करतायत कळत नाही. लव जिहाद मध्ये कितीतरी मुली फसतायत महाराज. तुम्ही बघा, कितीतरी मात्र दांडियांमध्ये, कितीतरी गरबा खेळायला येणाऱ्यांमध्ये ही लोक जी राजकारणी आहेत त्यांचं राजकारण व्हावं म्हणून दांडिया भरवतात. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान हिंदू धर्माचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. सगळ्यात मोठं नुकसान आहे मला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हिंदूंच्या मुली मुस्लिमांच्या पोरांबरोबर दांडिया खेळणार. विचार करा महाराज, गेल्या वर्षीचा आकडा आहे. गेल्या वर्षी नवरात्र उत्सव संपल्यानंतर 75% मेडिकलमध्ये गर्भपातकाच्या गोळ्यांचा खप झाला होता. 75%. करतो काय आम्हाला कळत नाही महाराज. आमची तरुण मुलगी, पहिले जुने लोक म्हणायचे 7च्या आत घरात पाहिजे, जुन्या लोकांचं मला आजही पटतंय महाराज. 9:30 वाजता कोचिंग क्लासला जाते मुलगी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. क्लासेस चालू आहेत 9:30 वाजता, आपण झोपलोय. मुली कपडे कसे घालतात काही लक्ष नाही तुमचं. मुलीचा मोबाईल खरंच सायलेंटवर आहे, सध्या तो वाजत नाही. मुलीचा मोबाईल चेक करा जरा. रात्री 2-2 वाजता ऑनलाईन दिसते महाराज. ही कीर्तनकारांनी सांगायची गोष्ट आहे का? पण आम्हाला का सांगावं लागतंय? त्याचं कारण एकच आहे, आमच्या हिंदूंच्या मुलींचं सगळ्यात मोठं नुकसान होत आहे. लव जिहाद मध्ये मुली अटकायला लागल्यात महाराज. आमच्या मुलींना कळतच नाही आम्ही कुणाच्या प्रेमात पडतोय. ते मुलं फसवतात, त्या मुस्लिमांची पोरं फसवतात. ते मुस्लिम असून सुद्धा मात्र इथे ओमचं चिन्ह काढतात महाराज. टिळा लावून मात्र मुलींना फसवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या मुली त्याच्यामध्ये फसल्या जातात. अशा कितीतरी घटना आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन पाहिलं जिहादची किती प्रकरण आहेत महाराज, आणि तरी सुद्धा आम्ही सावध होत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, माझ्या 2 तास कीर्तन मी काय सांगितलं ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण आपण आपल्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. आम्ही आमचा धर्म सांभाळला पाहिजे. म्हणून धर्माचं पालन करा, मुलांवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. एक लक्षात ठेवा, आपला मुलगा किती मार्क्स पाडतोय, किती मार्काने पास होतोय याच्याही पलीकडे आपला मुलगा सकाळी उठल्याबरोबर देवाचं दर्शन घेतो का, हनुमान चालीसा म्हणतो का, नामपाठ करतो का,
याच्याही पलीकडे आईबापाचं दर्शन घेतो का, याला सगळ्यात जास्त महत्व आहे. आणि तुमची मुलं असं करत नसाल तर उद्यापासून मुलाला सकाळी उठलात की त्याला देवपूजा करायला सांगा, एखादा श्लोक म्हणायला सांगा, आईबापाच्या पाया पडायला सांगा, आजी आजोबाचं दर्शन घ्यायला सांगा. माझ्या कीर्तनाचं सार्थक आणि नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय आपण आपल्या मुलांवर सुसंस्कार करणं सध्या काळाची गरज आहे. इथं उभे असलेले बाजूला आजूबाजूला उभे असलेल्या सगळ्या तरुण मुलांना माझी विनंती आहे, ते जर दर शुक्रवारी न विसरता नमाज पठण करायला जातात ना महाराज, तर आपल्या सगळ्या हिंदूंनी निदान आठवड्यातनं शनिवारी का होईना मारुती मंदिरामध्ये हनुमान चालीसा सुरू करा, तर आपल्या धर्माचं पालन, आपण आपल्या धर्माचं पालन करा. जाता जाता तुम्हाला एवढीच विनंती, आपण आपल्या धर्माचं पालन करायचं, तर आपला हिंदू धर्म काय असा तसा नाही. मी अनेकदा सांगत असते, एकदा चुकतोय त्याला नादान म्हणतात, दोनदा चुकतोय त्याला शेतान म्हणतात, बार चुकतोय त्याला पाकिस्तान म्हणतात, आणि सर्वांच्या चुका पोटात घालतोय त्याला हिंदुस्थान. अशा धर्माचा मी जन्माला आलो, म्हणून या भगवती मातेच्या चरणी जाताना फक्त एकच म्हणून जाईल, मी मरेपर्यंत एकच वाक्य माझ्या कीर्तनात तुम्हाला ऐकायले. जाता जाता भगवती मातेच्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं मेरा हिंदू धर्म सही सलामत. माझा धर्म टिकला पाहिजे, धर्माचं पालन करणारे आपणच आहोत, म्हणून लक्षात ठेवा, तो भगवंत कळण्याकरता कर्म चांगलं करा, आईबापाचा सांभाळ करा, धर्माचं पालन करा. देवाला कळून घ्यायचंय ना महाराज, जीवनामध्ये गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, नाही पंढरपूरची तर निदान महिन्याची त्र्यंबकची वारी तरी सुरू करा. या जरा त्र्यंबकला, घ्या जरा निवृत्तीनाथांचं दर्शन, गळ्यामध्ये माळ घाला, कपाळाला गंध लावा. सुंदर आयुष्यात महाराज, टेस्ट मध्ये आणि टेन्शन मध्ये जगण्यापेक्षा आनंदाने जगायचं असेल तर त्याला कारण फक्त भगवंतच आहे, आनंद फक्त त्याच्याकडेच आहे, बाकी कुठंच नाहीये. मग आनंदाने जगा, सुंदर असं आयुष्य महाराज पुन्हा परत नाही मिळणार परमार्थ करण्याकरता. म्हणून आमचा देव तुमच्या आमच्यापेक्षा वेगळा का, कारण तो भेदभाव करत नाही ना महाराज. देवाकडे भेदभाव आहे का? अजिबात नाही. देव कधी म्हटलं का बुवा सप्ताह बसलाय आणि मला बाईचं कीर्तन चालत नाही, खरं सांगा देव म्हटलं का होतं मला असं? देवाचं काहीच नाही, इथंच फक्त पॉलिटिक्स चालू आहे महाराज. देवाचं काही म्हणणं नाही, बाईने कीर्तन करा का माणसाने करा, देवाचं काहीच नाही. म्हणणारे फक्त तुम्ही. बाईचं कीर्तन ठेवायला लागायला नको म्हणून वेगळा सप्ताह करू, पण बाईला आणणार नाही, हे दुर्भाग्य आहेत महाराज. पण लक्षात ठेवा, स्त्री देवाला मान्य आहेत महाराज, स्त्री पासून संपूर्ण विश्व आहे, म्हणून भेदभाव देवाला अजिबात आवडत नाही. माझं बोलणं स्पष्ट आहे, लोकांना राग येतो महाराज, मी जर खरं बोलली ना लोक म्हणतात पुढच्या वर्षी आणायचीच नाही बघा, नका काय फरक पडणार आहे मला. पण लक्षात ठेवा, स्त्री आणि पुरुषात भेदभाव नाही, त्याच्याकडे नाही महाराज. यारी यारी लहान तुला याती बोलती नारी नर सकळांसी येते आहे अधिकार, सर्वांना अधिकार आहे. आणि एखादं म्हणत असं मला बाईचं कीर्तन चालत नाही, मी माझ्या सगळ्या महिलांना सांगेन, ते जर म्हणता बाईचं कीर्तन चालत नाही, एकाही बाईनं सप्त्याला यायचं नाही, तुमचं सप्ताह ऐकायला राहील कोण? आमची कमिटी फार पॉवरफुल आहे बरं का, आम्ही एकत्र येत नाही, म्हणून एकत्र आलो ना अख्खं विश्व हलून टाकू महाराज, एवढी ताकद आहे आमच्यामध्ये. तुम्ही ना कारण आम्ही म्हणतो कशाला डोकं लावायचं, जाऊ द्या करताय ना करूया. पण स्त्री आणि पुरुषात भेदभाव, जो माणूस जो म्हणतो ना कीर्तनकार आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही, त्याला फक्त माझा एवढाच प्रश्न आहे माझा, अजून परमार्थाच्या उच्च कोटीच्या रथावर तो पोहोचलेला नाही, कोटीवर उच्च कोटीला तो गेलाच नाही. का गेला नाही? कारण तो अजून स्त्रियांच्या आकारावर चालून राहिला, आत्मरंगाकडे पोहोचलाच नाही. आणि देवाला आत्मरंग आवडतो, आकार आवडत नाही मला.
सकळांचे येथे आहे अधिकार, यारे यारे लहान थोर याती बोलती नारी नर, सर्वांना अधिकार आहेत महाराज, सर्वांना अधिकार आहे. म्हणून भेद करण्याचा प्रयत्न करू नका. तो भेद माझ्या देवाच्या ठिकाणी नाहीच महाराज. आपण सगळे एकच आहोत. स्त्री आणि पुरुष वेगळा नाही, आत्मरंगाने आपण सगळे एकच आहोत. पण ते मान्य करणं फार गरजेचं आहे. म्हणून ऐका, तो भगवंत आमच्यामध्ये भेद करत नाही, म्हणून तो निराळा आहे. हे महाराज भंगाच्या शेवट देव निराळा, देव निराळा, देव महाराज म्हणतात तो जाणता आहे. किती जाणताय त्याची सत्ता चालते. किती चक्र आहे अंतर्मनातलं ओळखतो. किती निराळा आहे आपल्यामध्ये भेद करत नाही असा तो देव आपल्याला कळणं गरजेचं आहे. पण भगवंत जर करून घ्यायचा असेल तर बाकी काही करायची गरज नाही. एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा
बघा, भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तसंच ऋषीमुनी महातपस्वी मनसापुरी महाराज यांच्या समाधी स्थान असलेल्या पावनभूमीमध्ये रेणुका माता नवरात्र उत्सवानिमित्त हा कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्ताने खरं तर आजची ही तिसरी सेवा तुम्ही समस्त ग्रामस्थांनी माझ्याकडे दिली। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते। खरं तर नांदूरगाव मी मगाशीच म्हटले फार भाग्यवान आहात तुम्ही। तुमच्या गावाला परमेश्वराने काहीच कमी केलं नाही। निवृत्तीनाथांची कृपा आहे तुमच्या सर्वांवर, रेणुका मातेची कृपा आहे, म्हणून जो पण कार्यक्रम इथं करतात ना त्या कार्यक्रमाला आजपर्यंत तरी काही कमी पडलं नाही। ही मासाहेबांची आणि आमच्या विश्वगुरूंचीच कृपा आहे महाराज। हे सहजासहजी घडत नाही बरं का, याला फार भाग्यवान लागतं, म्हणून तुमचं गाव खूप भाग्यवान आहे। खरं तर आपण सगळेच ग्रामस्थ आपल्या सर्वांचंच मनापासून ऋण व्यक्त करते। आजची संत पूजनाची सेवा ज्यांनी घेतलेली आहे त्या सौभाग्यवती मयुरी शरद दराडे यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा, कारण संत पूजन त्यांनी घेतलेलं आहे। त्याच पद्धतीनं महाप्रसादाचे अन्नदाते आमच्या सौभाग्यवती स्वाती मिलिंद वागचौरे, सौभाग्यवती सीमा सुधीर बाळासाहेब वागचौरे त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा। अन्नदानाची सेवा त्यांनी घेतलेली आहे। खरं तर पुरुषांचा मला अभिमान वाटतोय की तुम्ही सगळंच आमच्यावर सोपवून दिलेलं आहे, म्हणजे इथं कोणाचं पुरुषाचं बाबा नावच दिसत नाही हो। खूप बरं वाटलं की तुमचा आमच्यावर एवढा विश्वास आहे, बरं वाटलं आम्हाला। असो, आपल्याही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते। आज या कार्यक्रमाला ज्यांनी गुण अशी तबल्याची साथ केली आदरणीय हरिभक्त परायण आमचे श्याम महाराज शिंदे, महाराष्ट्राचं वैभव, त्यांच्या संस्थेमध्ये खूप विद्यार्थी घडतायत, महाराजांचं मनापासून ऋण व्यक्त करते। आदरणीय हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज काळे त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते। त्याच पद्धतीनं गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्राचं वैभव, मी मगाशी त्यांचं वर्णन केलं, असे असणारे सगळ्या कीर्तनकारांना सांभाळून घेणारे तुम्हाला एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये कसे सापडले मला काही कळलं नाही, पण तरी सुद्धा आमचे रोहिदास महाराज जगदाळे त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते। आमच्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य आमचे विशालजी महाराज नन्नावरे, खूप गोड आवाज आहे, साधना आहे, चिंतन आहे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते। आदरणीय हरिभक्त परायण आमचे जयराम महाराज पांगरे त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते। सगळं गावकीचं भजनी मंडळ आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते। त्याच पद्धतीनं साऊंड सिस्टीम देखील ऑपरेटिंग छान होती, म्हणजे आधी मला थोडं त्रासच झाला होता, म्हटलं तर कसं होतं काय माहिती, सगळं सांभाळून घेतलं, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते। त्याच पद्धतीने माझ्या महिला भजनी मंडळ आपलं सुद्धा मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते। त्याच पद्धतीने दोन्ही जोगदार मला सांभाळून आणलं, सांभाळून येतील अशी आशा व्यक्त करते, फार छान आहे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते। त्याच पद्धतीने आमच्या विनेकरी ताई आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते। तसंच माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत उकारडे बाबा, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते। आदरणीय माझे पतिदेव मृदुंगाचार्य सतीजी महाराज जगताप, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते। आमच्या आईसाहेब देखील आज कार्यक्रमाला आलेले आहेत। खरं तर या नांदूरच्या तिच्या काही मैत्रिणी आहेत आणि त्या वारीमध्ये एकत्र असतात, तिने हट्ट घेतला आम्हाला दोघांनाही यायचं आहे, म्हणजे त्या मैत्रिणी करता ते आज या ठिकाणी आले, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते। आणि आज प्रामुख्याने ज्यांची या कीर्तनासाठी उपस्थिती लाभलेली आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे माधव महाराज आंधळे, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते। महाराजांचा अभ्यास फार दांडगा आहे बरं का, फार दांडगा आहे, बाबांनी कीर्तनात बसावं हा त्यांचा मनाचा खूप मोठेपणा आहे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते। पंचक्रोशीतून आलेली सगळी मंडळी, आपल्या प्रत्येकाचा नाव उल्लेख करणं मला शक्य नाही, पण आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते आणि सर्वांना विनंती करते, ज्यांना दोन हात आहे त्यांनी दोन हात वरती करायचे। विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचं आपल्याला भजन करायचं आहे। सप्ताह कमिटीला माझी फक्त एवढीच विनंती आहे की या ठिकाणी या सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये तुम्ही सर्व संत मंडळीचे फोटो टाकलेले आहेत, पण विश्वगुरु निवृत्तीनाथांचा फोटो नाही, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे
पुढची पत्रिका बरं पुढच्या वेळेला नक्की सुधारणा कराल. पहिलं वर्ष असलं तरी निवृत्तीनाथ आठवले पाहिजे. पण असो पुढच्या वर्षी नक्की करणार. मी येणार बरं का पुढच्या वर्षी बघायला. नाही कीर्तनाला बोलवलं ना पत्रिका पाहिजे पण 100% येईल. आणि म्हणून 100% निवृत्तीनाथांचा फोटो टाका. आपल्या सगळ्या कमिटीचं मनापासून ऋण व्यक्त करते. खूप कष्ट घेतलेत आपण. इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. खरं तर आमच्या पाठीमागे तुमचा पाठिंबा असतो म्हणून कार्यक्रम कुठलाही चांगला होतो. आपल्या संपूर्ण सप्ताह कमिटीचं मनापासून ऋण व्यक्त करते. निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. हा सप्ताह अखंडितपणे चालू राहावा. आणि दादांनी मला सांगितलं की ताई जोगवा म्हणा. मगाशीच आपण जोगव्याचं एक प्रमाण म्हणून टाकले म्हणून आता म्हणायची काही गरज नाही असं मला वाटतं. मला आग्रह नका करू. माझा घसा बसलेला आहे. म्हटलं तर आबा म्हणतील. चालेल का तुम्हाला? आबा म्हणतील. कृपा करा माझ्यावर. आबा म्हणा. पहिले भजन घेऊन आणि मग म्हणूयात. हा सर्वांनी विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या भजनासाठी 2 हात वरती करायचे. वा ते पायरीवर बसलेले मला दिसतायत ना सगळे दिसत आहेत. काठाड्यावर बसलेले सगळ्यांनी हात वरती करायचे. दोन्ही हात तरच उद्या चांगले दिसते. वा आपण सर्वजण मिळून विश्वगुरु निवृत्तीनाथांचं भजन करायचं.
हॅलो, कृपया जागेवरून कोणी उठू नका. सर्वांना विनंती, फक्त 5च मिनिटं. कीर्तन एवढं सुंदर झालेलं आहे आणि तुम्ही सगळे आनंदात आहे. आज कितवी माळ आहे? तिसरी का चौथी. आणि पुष्प कितवं बनलेलं आहे? 3रं. बरोबर ताई, नक्कीच आम्ही तुमच्या सूचनेचे या ठिकाणी पालन करेन. आमच्याकडून चूक झाली आणि असं आहे, कोणीतरी कान टोचले पाहिजे आणि आमचं पहिलंच वर्ष आहे उत्सव कीर्तनाचा आणि जागर रेणुका मातेचा. आजचे 3रं पुष्प गुंफले आहे ते हरिभक्त परायण कांचनताई जगताप, बेलगाव तळाचं भूषण. बरोबर, बर सॉरी, सामनगावचं भूषण. आणि आज आपल्याला सांगताना एक आनंद या ठिकाणी व्यक्त होतोय. आनंद असा होतोय का, ताईंनी सांगितलं दर शनिवारी हनुमान चालीसा हनुमान मंदिरात व्हावी. ताई या ठिकाणी आवर्जून सांगतो, गेल्या 2 वर्षापासून सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा आमच्या गावात होते आणि सकाळ संध्याकाळ या ठिकाणी जागर पण होतोय आणि काकडा पण होतोय. हे गाव असं आहे, इथं देव थांबतो तर इथं भक्तच एवढे का देवाची वाट पाहत बसत असतात. तर आपला नक्कीच आम्ही या ठिकाणी सर सावध राहील. आजची जी संत पूजन केलेलं आहे सो मयुरी शरद दराडे आणि सरला राजेंद्र दराडे यांनी कृपया स्टेजवर यायचंय. त्याचप्रमाणे आजचे अन्नदाते स्वाती मिलिंद वागचौरे आणि सो सीमा बाळासाहेब वागचौरे यांनी पण महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. छोटासा सत्कार त्यांनी सर्वांनी या ठिकाणी यांचे ज्यांचा नामोल्लेख केला आहे त्यांनी आज या कांचनताईला आपण खरंच नमन करतो की हिंदुत्व कसं असावं, वारीला कसं जावं, वारी का करावी. जो वारीला जाईल तो नक्कीच गुण प्राप्त करेल. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत एकच शब्द बोलला जातो वारीमध्ये, तो म्हणजे माऊली. लहान असू किंवा मोठा असू, नाना बरोबर आहे का? माऊली माऊली माऊली, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत त्याच्या पायाला हात लावला जातो माऊली. मी या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा अतिशय सुंदर झाली. मी माझ्या गावातर्फे सर्वांच्या तर्फे या ठिकाणी ताईंचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी मोलाची साथ दिली असे आपले जगदाळे महाराज, त्याचप्रमाणे काळे महाराज, त्याप्रमाणे पगारे महाराज, तसेच शिंदे महाराज आणि समस्त भजनी मंडळ नांदूर शुकोटे, तसेच समस्त ग्रामस्थ महिला मंडळ व तरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे ताईंचं आभार व्यक्त करतो. आणि महिलांना एक विनंती, उद्या आठवड्याचा बाजार आहे. उद्या आठवड्याचा बाजार आहे. आठवडा बाजार हा 5 वाजता संपणार आहे. सर्वांनी बाजार लवकर करून घ्या, कारण त्यानंतर आपलं रेणुका मातेची आरती होणार आहे आणि त्याच्यानंतर कीर्तन होणार आहे. उद्याची कीर्तन रूपी सेवा शुक्रवार दिनांक 26/9/2025 रोजी हरिभक्त परायण राधाताई सानप आणि संत पूजन आहे शालू सोमनाथ सांगळे. उद्याचे अन्नदाते बरके अँड कंपनी कांदा व्यापारी यांच्याकडून होणार आहे. तरी उद्या सर्वांना या ठिकाणी या सूचनेचे पालन करावा. उद्या 5 वाजेच्या आत सर्व महिलांनी आपला आठवड्याचा बाजार करून घ्यावा अशी संयोजकाच्या वतीने विनंती करतो आणि ताईंचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे संत पूजन शरद भाऊ पाटील दराडे, जोपर्यंत नवरात्र उत्सवाचं कीर्तन असेल तोपर्यंत त्यांनी या ठिकाणी संत पूजन स्वीकारलेलं आहे. त्या टाळ्या वाजायला विसरू नका. संत पूजन जोपर्यंत त्यांनी या ठिकाणी नवरात्र उत्सव ताईच वा वा ताई तुम्हाला आत्ताच आमंत्रित केलंय, संयोजकांनी तुम्हाला आत्ताच आमंत्रित केलं आहे. जोपर्यंत या ठिकाणी नवरात्र उत्सव सादर होणार आहे तोपर्यंत ताईचं कीर्तन आणि ताईचं संत पूजन शरद भाऊ पाटील दराडे, राजेंद्र भाऊ पाटील दराडे, त्याचप्रमाणे त्यांचे वडील भाऊ पाटील गंगाराम दराडे आणि त्यांच्या सुना मयुरी शरद दराडे, सरला राजेंद्र दराडे, जोपर्यंत हा
सोहळा आहे नवरात्रीचा, तोपर्यंत त्यांनी संत पूजन स्वीकारलं आहे. जोरदार टाळ्या. ताई पुन्हा एकदा तुमचे आभार. आणि आता सर्वांनी पंक्ती धरा आणि पंक्ती झाल्यानंतर ताईच्या याच्यात सांगू का तुम्हाला, कुणी जेवण झाल्याशिवाय जाऊ नका आणि पुरुषांना पण वाढण्याची मदत करा. धन्यवाद ताई. उद्या शुक्रवार दिनांक